नमस्कार. मी गौरी मुळे डॅलसवरून. मी गेल्या वर्षभरापासून गीताताईंच्या अभ्यास वर्गात आहे आणि मला अगदी लहानपणापासून भगवद्गीतेविषयी कुतूहल होतं. कारण शाळेत असतानाच गीतेतल्या श्लोकांच्या पाठांतर स्पर्धा व्हायच्या, त्यात सहभाग घेतल्याचा अनुभव होता. पण भाषांतर आणि पाठांतर ह्याच्या पलीकडे काही गीता कळली नव्हती. आणि भगवद्गीता म्हणजे केवळ क्लिष्ट संस्कृत श्लोकांचा शब्दशः अर्थ जाणून घेणं किंवा त्या श्लोकांचे उच्चार समजून घेणं ह्याच्यापुरती मर्यादित नाहीये. किंबहुना हे सगळं गौण आहे. याउलट भगवानांनी अर्जुनाला कसं मार्गदर्शन केलं, त्याची कशी कानउघाडणी केली, तेव्हाची काय परिस्थिती होती, हे सगळं समजून घेणं, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात लागू पडत असलेल्या गीतेतल्या शिकवणीला खऱ्या अर्थाने आचरणात आणणं, हाच खरा गीतेचा अभ्यास आहे. आणि नेमकं हेच आमच्या अभ्यास वर्गाचं वैशिष्ट्य आहे. भगवानांच्या आणि सद्गुरूंच्या प्रार्थनेने गीताताई क्लासला सुरुवात करतात. हाती घेतलेल्या प्रत्येक श्लोकावर सविस्तर चर्चा होते. त्या श्लोकाचा आध्यात्मिक आणि भौतिक जगाशी कसा संबंध आहे, याच्यावर विश्लेषण होतं. चिंतन, मनन सारं काही हा आमच्या अभ्यास वर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुख्य म्हणजे गीताताई दर आठवड्यात एक मननाचा प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना देतात आणि जो काही श्लोक झाला आहे, त्या श्लोकाशी संबंधित किंवा त्याच्यावर जी काही आध्यात्मिक चर्चा झाली आहे त्याच्याशी संबंधित हा प्रश्न असतो आणि आपल्या आपल्या वयानुसार, आपल्या आपल्या आयुष्यातल्या किंवा संसारातल्या सिच्युएशननुसार आपल्याला त्या श्लोकावर, त्या मुद्द्यावर मनन करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. आणि हा मननाचा प्रश्न म्हणजे एक आपल्यासाठी होमवर्क असतो. तो मात्र रेग्युलरली करायचा, एवढीच अपेक्षा गीताताईंची असते. नियमितता, शिस्त एवढीच माफक अपेक्षा आपल्याकडून त्या ठेवतात. कुठेच अध्याय किंवा श्लोक संपवायची घाई केल्या जात नाही. सर्वांच्या शंकांचं निरसन आणि मार्गदर्शन पूर्णपणे झाल्यावरच त्या पुढे जातात. श्लोक शिकवताना गीताताई ज्ञानेश्वरी, साईचरितामृत, संतवाणी अशा अनेक आध्यात्मिक साहित्यातली उदाहरणं, त्यानंतर त्यांच्या सद्गुरूंची शिकवण, त्यांचे स्वतःचे अनुभव सारं काही खूप सहज आणि सोप्या भाषेत सांगतात. त्याच्यामुळे श्लोकात आलेल्या टॉपिकवर खूप डिटेल चर्चा होते. त्याच्यातली गोडी वाढते. अभ्यास वर्ग अजिबात कंटाळवाणा होत नाही. किंबहुना असं होतं बरेचदा, की अरे तास 1 तास झाला आणि हा श्लोक संपला पण किंवा आजचा क्लास संपला पण. बरेचदा एकच श्लोक पुढच्या क्लासमध्ये पण कंटिन्यू होतो. आयुष्यात प्रत्येकाने गीता नक्की शिकावी आणि आपल्याला नक्कीच स्वतःमध्ये बदल जाणवतो. आपली स्वीकारार्हता वाढते, एक्सेप्टन्स वाढतो आणि निष्काम कर्मयोग खऱ्या आयुष्यात कसा आचरणात आणायचा ह्याचा अभ्यास होतो. मुख्य म्हणजे भगवानांवर श्रद्धा वाढते. मला हा अभ्यास वर्ग जॉइन करण्याची सद्बुद्धी भगवानांनी दिली, हाच त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे असं मी समजते. अशीच कृपा भगवान सगळ्यांवर करोत. भगवानांची ही वाणी आम्हाला मनापासून शिकवणाऱ्या आणि अभ्यास वर्गात सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या आचार्य गीताताई दाते यांना मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.